तर संविधानाला अभिप्रेत असणारं असं काम हर्षवर्धन सपकाळ यांनी करावं अशी भावना त्यांच्या पत्नी मृणालिनी सपकाळ यांनी व्यक्त केली आहे। अतिशय सामान्य कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्षपद ही गोष्ट आहे बुलढाण्यातील एका काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्ते असलेल्या हर्षवर्धन सपकाळांची। अतिशय जमिनी लेव्हलचा हा कार्यकर्ता ते आज त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळालंय। आपल्या सोबत त्यांच्या सौभाग्यवती मृणालिनी ताई सपकाळ आहेत, ज्या की सध्याही किचन मध्ये आपल्या कामात व्यस्त आहेत। आपण ताईंशी बातचीत करूया। ताई, खरं तर दादांना प्रदेशाध्यक्षपद मिळालं, आपलं अभिनंदन। खूप खूप धन्यवाद दादा। खूप खूप कसं वाटतंय, काय पहिली प्रतिक्रिया? दादा आता काँग्रेसचे देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत। अतिशय सामान्य कार्यकर्त्यापासून त्यांनी काम केलंय, काय भावना आहे? त्यांचं कामाप्रती असलेलं समर्पण हे अगदी विद्यार्थी दशेपासूनच आहे आणि समाजाप्रती असलेली तळमळ, तत्वांवरती निष्ठा आणि कुठेही स्वार्थ न ठेवता स्वतःला झोकून देण्याची वृत्ती असल्यामुळे त्यांना मोठी जबाबदारी जी मिळाली आहे, तर मला वाटतं त्यांच्यात तेवढं कॅलिबर आहेच आणि ते जबाबदारीने तेवढी त्यांची जबाबदारी निश्चित पूर्ण करतील असा विश्वास पण आहे। खरं तर सकाळपासून मी बघतोय कार्यकर्ते येत आहेत अभिनंदनासाठी। तुम्ही स्वतः त्या कार्यकर्त्यांना चहा पाजतायत, घरात नोकर चाकर कुठेही आम्हाला दिसले नाही। प्रदेश अध्यक्षांच्या पत्नी म्हणून तुम्ही स्वतःही आता किचन मध्ये काम करतायत, कसं वाटतं? या सामान्य जे काय तुम्ही ग्राउंड लेवलवर असता, कसं वाटतं? खूप चांगलं वाटतंय आणि काम हे तर सगळ्यांनी मिळून करतो आपण आणि इथे कुठेही म्हणजे जिथे सबऑर्डिनेट ही जी भावना येते तिथे मग मालकी ही पण भावना आपसुकच येते। तर हा कुठलेही नाही, मुळातच ह्या घरात सर्वोदयी विचारांची सुरुवातीपासून रुजवण असल्यामुळे आणि हर्षवर्धनजी हे स्वतः सर्वोदयी कार्यकर्ते आहेत आणि घरामध्ये पण मुलांमध्ये सुद्धा तेच वातावरण आहे, त्याच्यामुळे काम स्वतः करणं ही घराची परंपराच आहे। दादा आता प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत, काय अपेक्षा आहेत दादांनी काँग्रेससाठी कसं काम करायला? संविधानावरती विश्वास ठेवून काम करण्याची त्यांची सवय आहे आणि संविधानावर विश्वास आहे, त्याच्यामुळे त्यांनी सध्या जे संविधानाची पायमल्ली करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत तर त्याला कुठेतरी अटकाव मिळेल आणि एक सुराज्य निर्माण होण्याची जी काही एक सुरुवात होईल असं मला असं वाटतंय। खरं तर दादांनी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर असू देत, जळगाव जामोद असू देत, या भागातील आदिवासींसाठी खूप मोठं जीवनोत्थानाचं काम केलंय आणि त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ हे त्या आदिवासी बांधवांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत। तुम्ही स्वतःही खूप काम केलंय त्या परिसरात आणि सकाळपासूनच आदिवासी बांधव आता या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे। काय संदेश देणार, काय भावना आहेत आदिवासी समाजात? अगदी तळागाळातील लोकांपर्यंत नाळ जुळलेली असल्यामुळे मुळात त्यांच्यापर्यंत ज्या कुठल्याच विकासाची जी काही तथाकथित संकल्पना असते ती त्यांच्यापर्यंत अजूनही पोहोचलेली नाहीये, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आणखी अधिक काम करता येईल आणि जिथे ज्यांनी खरी संस्कृती ज्यांनी जपून ठेवलेली आहे तर त्यांच्यासोबत काम करताना अजून आनंद होईल। तर नक्कीच संविधानावर आधारित दादांनी काँग्रेससाठी काम करावं असं मृणालिनी ताई यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।